नक्कीच मॅचला सुरुवात होतीये. दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने आई गावदेवी अंबराई आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात याच विभागातील या पंचकृषीतील एक दिग्गज नामांकित संघ अर्थातच रायझिंग स्टार भविष्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या दोन संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकतात निश्चिततेने रंगणार आहे. यामध्ये तिल मात्र शंका नाही आहे. आजच्या दिवसातील महत्वाची मॅच क्वालिफायची मॅच यातील विजय संघ अंतिम 5 मध्ये दाखल अर्थातच बक्षिसास पात्र असणारी मॅच ती पाहायला मिळणार आहे. चला मॅचला सुरुवात होतीये. चेंडू द्यायचा आहे आणि सलामीचे बॅटर किंग ब्रदर्सची ऑल टीम आमच्या समोर जोडली गेली. त्यानंतर स्कोररच्या भूमिकेत आपण पाहू शकता मुख्य अर्थातच देवा बुरकुड आमच्या समोर जोडले गेले. त्या बाजूने आपण पाहू शकता जयेश कांबडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा यातील विजय संघ आपण पाहू शकतात 5 मध्ये दाखल होणारे राजू सालकर आणि त्याच्या साथीने रोहित कोल्हा आपण पाहू शकतात मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. आणि बॉलिंग मार्क वरती प्रसाद पडबल ही जोडी मैदानाच्या मध्ये सध्याच्या घडीच्या पटलावरती आपण पाहू शकतात दाखल झाली आहे. आता मॅच कशा पद्धतीने रंगणार आहे यामध्ये आपण पाहू शकतात काय रंगत आहे काय ट्विस्ट आहे या मॅच मध्ये ते देखील पाहूयात. चला 3 षटकाचा सामना असेल आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समोर या मॅचसाठी जोडले गेले त्यांचे देखील आई गावदेवी बालखडीच्या वतीनं तुमचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आभार असेल. न्यू संघर्ष बंगलापाडा संघ चला आपण लगेच आपण आल्याची रिपोर्टिंग करून घ्यायची. तदनंतर आपण पाहू शकता आई गावदेवी खडकी संघ वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ तदनंतर आपण पाहू शकता आई गावदेवी माचिवली बी संघ आपण आल्याची रिपोर्टिंग ती आपण इथे लगेच क्विकली करायची. मॅचला सुरुवात होती. पहिला बॉल प्रसाद पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका पॉवरफुल आहे. बॉलला केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल ऑन दी अप. रोहित कोल्हाचा हा ब्रँड स्ट्रोक बॉल सीमारेषा पार निघून गेला सरळ 6 धावेचा हा तगडा स्ट्रोक षटकार. दुसऱ्या बॉलसाठी पुन्हा एकदा सज्ज झाले तर रोहित व्हेरी फर्स्ट बॉल फटका बसला. इथे देखील महत्वाची विकेट आहे. आता या मॅचचा रिझल्ट या विकेट वरती असेल आणि ती विकेट टिपली गेली आहे. मिस्टर रोहित कोल्हा बॅक टू दी डगआउट. दुसऱ्या बॉल वरती विकेटचं बदन हा कमबॅक केला गेलाय. बॅटर आउट बाद. आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती 6 आकड्यावरती पोहोचला गेलाय.
आता इथनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेश सालकर, आपण पाहू शकतायत. वेगवान बॉल, बॅटची एज लागली आहे, कट करणार असा चेंडू यावेळेस खतरनाक पद्धतीची पात्र आपण पाहू शकता. ही थ्रो झाली आहे आणि तिकडे देखील या मॅचची महत्वाची विकेट. एक सिंगल धाव घेण्याला अंगलट आणि राजू सालकर देखील बाद झालाय. बॅटर होते आउट. या तिसऱ्या बॉलवरती बसतोय. हा लगातारचा दुसरा धक्का, विकेटचं पतन, खेळाडू बाद. अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय. अर्थातच आई गावदेवी अंबरआई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अजय, पहिलाच बॉल फटका फसला गेला. तिकडे देखील विकेट येण्याची दाट शक्यता. लगातारचे आले 3 विकेट. बॅक टू बॅक विकेटचा सिलसिला तो जारी आहे आणि विकेटचं पतन झालंय. चौथ्या बॉलवरती विकेटचं पतन. बॅटर होतोय बाद, आउट. खेळ असो आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचं आपल्याला कमजोर समजत असेल. आणि इथलं काय जबरदस्त खेळ प्रसाद पडवलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अफलातून गोलंदाजी देणार, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, सुपर्ब मॅग्निफिसम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. या षटकातील 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 6 या आकड्यावरती स्थिर आहे आणि जो फटका पहिल्या चेंडूवरती आला होता, कट केले बॉलला, एक सिंगल धाव घेण्याचा मानस नाहीये. एकंदरीत आपण पाहू शकतायत ना की 5 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि धावसंख्या 6 एक फलकावरती पोहोचलाय जरूर 6 या आकड्यावरती. आता इथनं शेवटचा बॉल आहे शिल्लक आणि त्या शेवटच्या बॉलवरती काय रणनीती असेल हे देखील पाहायच्याकडे. ज्या पद्धतीची अफलातून पद्धतीची कामगिरी आपण पाहू शकतायत ना की आई गावदेवी अंबरआई संघाच्या माध्यमातून केली आहे. काबिल तारीफ, सुपर्ब, अफलातून आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल आहे प्रसाद. शेवटचा बॉल कट केलाय, कलात्मकता क्लासिक दाखवलाय. बॉलला फील्ड केलंय, सिंगल धावेचा मानस घेतला गेलाय, स्टॉप केलंय तिकडे बॅटरने आणि एकेरीच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या 1 ने पुढे पोहोचलं गेलंय. 1 चेंडूवरती 6 धावा आल्या, त्यानंतर 5 चेंडूवरती 3 विकेट आणि फक्त 1 धाव खर्च केले. अर्थातच एका षटकाच्या घरी धावसंख्या 6 एक पोहोचला गेलाय फलकावरती 7 या आकड्यावरती. फलक जर पाहिलं तर ते पोहोचलं गेलंय 7-3. अफलातून पद्धतीची कामगिरी पहिल्या षटकामध्ये झाली. दिवेश गवारी आजच्या दिवसामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून आई गावदेवी अंबरआई संघाच्या माध्यमातून अफलातून पद्धतीची कामगिरी आजच्या दिवसामध्ये पेशकश केली आहे आणि त्याचमुळे पाहू शकतात की सफलतेच्या दिशेनं ते जात असताना पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु फटका जर पाहिला तर तो खेळण्याचा मानस फसला, परंतु चेंडू जर पाहिला तर आउटसाइड दी ऑफ स्टंप होता आणि त्याचमुळे पंच सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. आजचा दिवस जर पाहिला गेला तर फायनलचा दिवस आणि प्रेक्षक राजा देखील दाटीवाटीने स्पर्धेकरिता उपस्थित झाला गेलाय, कारण आजच्या दिवसामध्ये अंतिम मॅचेस त्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यासाठी प्रेक्षक देखील उपस्थित झाले गेलेत. कट करण्याचा मानस होता. एकंदरीत एक सिंगल धाबेसाठी फटका एक्झिक्यूट जरूर केलाय आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करतायत बॅटर. एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्या 6 एक फलकावरती पोहोचला गेला 9 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ टाकला होता, त्यामध्ये पहिला चेंडू जर पाहिला तर तो वाईट आलाय, त्यानंतर हा एक चांगला बॉल. अंबरआई संघ आपण पाहू शकतात आजच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी ती झाली आहे. एकंदरीत एक सिंगल धाव या चेंडूवरती अर्जित झाली. आता इथनं दिवेश गबारी कट करण्याचा मानस, एक चांगला बॉल, पुनश्च एकदा अतिरिक्त चेंडू
हाताळल्यानंतर लगातारचे दोन निर्धाव पद्धतीचे चेंडू आपण पाहू शकतात. एकदा बाली आहे दुसऱ्या चेंडूवरती, परंतु काय सुपर पद्धतशी गोलंदाजी केली जाते. यावेळेस फटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक नाहीत तिकडे, बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. लॉंग लेग ओव्हर दी रोप, हा येतोय दमदार चौकार 4. चार चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. धावसंख्या फलकावरती 14 आकड्यावरती पोहोचली गेली. अजूनही षटकातील 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दिवेश यावेळेस प्ले अँड मिस, परंतु आउटसाइड डी ऑफ स्टंप आहे, अतिरिक्त बाहेरचा बॉल आहे. वाईट चेंडू येतोय. चला पंचांशी वाद घालायचा नाहीये. आपण पाहू शकता या स्पर्धेचा नियम आपण तो ठेवला गेला. पंचाचा निर्णय तो अंतिम राहील. पंच देखील 4 दिवसामध्ये योग्यतेने कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली आणि त्याच अनुषंगाने आपण पाहू शकता हा योग्य निर्णय तो दिला गेलाय. वाईट चेंडू येते, वाईटच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या फलकावरती 15 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. कट केलाय बॉलला, एक धावेसाठी. एक सिंगल धाव ती अर्जित केली जाते आणि सिंगल धाब्याच्या मदतीने पाहू शकतात धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 16 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 16 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकतात. धावांचा डोंगर उभी करणारी टीम यावेळेस अडचणीत आहे. फटका बसलाय जरूर, विकेट घेण्याची आहे शक्यता आणि यस डेफिनेटली मिस्टर महेश हा देखील बॅटर बाद झालाय. बॅटर आउट, बाद. बरेच संघाची गोलंदाजी अटॅक तो सुरेख आहे आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट आला गेलाय. एकंदरीत धावांचा वेग 16 आकड्यावरती पोहोचला. 4 विकेट तंबूच्या आशाला गेल्यात आणि इथनं जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 साठी अजित पडवल आपण भविष्यात दाखल झाले गेलेत आणि इथनं नवीन बॅटर विकास आणि त्याच्या साथीने रवी सालकर आपण पाहू शकतात जो नॉस्टा गेनकडे आहे. रवी ज्याच्या माध्यमातून अफलातून खेळ सातत्याने पाहायला मिळतोय तो रवी देखील आहे. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळण्याचा मानस, तिकडे देखील पाहू शकतात व्हाईट बॉल आला गेलाय जरूर. पहिलाच बॉल अतिरिक्त आहे आणि तेच पंचाच्या माध्यमातून तिकडे दर्शवलं गेलं. व्हाईट चेंडू येतोय. आता इथनं धाबांचा वेग वाढवावा लागेल. या षटकामध्ये तुम्हाला 30 ते पर्यंत पोहोचायचं असेल तर 10 ते 15 धाबा घ्याव्यात लागतील. समोरच्या दिशेनं फ्लॅट अँड फ्युरियस बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे विकास सालकरच्या बॅटमधून आला हा दमदार कडक पॉवरफुल स्ट्रोक. षटकार 6. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जबरदस्त इथे फटका एक्झिक्यूट केलाय. सॉफ्ट हँडने खेळण्याचा मानस हे चांगलं क्रिकेट मैदानात दाखवलं जाते. एक सिंगल धाव घेऊन रवी याला स्टॅकिंग इन कडे आणलं गेलंय. ज्या रवीकडे कॅपेबिलिटी पोटेन्शियल आहे तो रवी स्टॅकिंग इन कडे आला गेला. आता इथनं रवीच्या माध्यमातून उर्वरित 4 चेंडूचा खेळ
तो एक्झिक्यूट केला जाईल, खेळला जाईल. रवी इथनं कशा पद्धतीचा खेळ आकारतो ते देखील पाहिजे. धावांचा स्कोर आपण पाहू शकतो 24 आकड्यावरती पोहोचला गेलाय. आता इथनं कितपत पोहोचण्याचा मानस रायझिंग स्टार भविष्य संघाच्या माध्यमातून केला जाईल हे देखील पाहिजे. अजित पुनश्च एकदा प्रगती पदावरती. तिसरा बॉल स्लॉक केलाय, बॉल आतमध्ये थांबलाय, विकेटचा बदल झालाय. जबरदस्त फटका होता परंतु फटका तो फसला गेला. तिसऱ्या बॉल वरती विकेटचा बदल झालाय. मिस्टर रवी सालकर बॅक टू दी पवेलियन. बॅटर बाद आउट. अठरा चेंडू 30 धावा करायच्या आहेत.
4 चेंडू 12 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही इथनं जर पाहिलं ना तर जिंकण्यासाठी 14 मध्ये 18ची गरज आहे. फटका प्रॉपरली सेट केला होता. एक चांगली मॅच आपण पाहू शकतात, परंतु ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानामध्ये पेश केली आहे ना, काबिल तारीफ, जबरदस्त बॅटिंग मनोज यांनी आपण पाहू शकतात. दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत मनोज राऊत. एकंदरीत 2 मनोज मैदानाच्या मध्ये खेळ करण्यासाठी दाखल झाले होते. मनोज राऊत आणि मनोज पडवल ही जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली. अजय कोल्हा आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवरती 5 चेंडूचा खेळ योग्यतेने कंप्लीट केला. शेवटचा बॉल वेगवान होता, परंतु आउटसाइड लेग स्टंप होता आणि त्याचमुळे पाहू शकतात प्रचंड नाराजगी देखील व्यक्त करतायत. वाईट चेंडू होते आणि वाईटच्या मदतीने पाहू शकतात धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्येचा आलेख 14 आकड्यावरती पोहोचलाय. 14 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय कंप्लीट. 13 चेंडूमध्ये 16 धाब्याची गरज आहे. इथनं मॅच बनेल का? आउटसाइड दी ऑफ स्टंप चांगला बॉल आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय अद्यावत आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतात ती 14 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. रोहित कोल्हा आपण पाहू शकतात प्रगतीपटावरती सज्ज झालाय, ज्याच्या माध्यमातून अंतिम मॅच आहे, महाअंतिम मॅच आपण पाहू शकतात. या मॅच मध्ये आपण पाहू शकतात यातील विजय संघ तो अर्थातच आपण पाहू शकतात दाखल झालाय. रोहित प्रगतीपथावरती सज्ज झालाय. 14 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. षटकातील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धाब्याची गरज आहे. इथनं रोहितने चांगल्या पद्धतीची कामगिरी केली ना तर ही मॅच इथे बनू शकते. ज्या इंटेन्शनने मैदानाच्या मध्ये मनोज राऊत आणि मनोज पडवलच्या माध्यमातून जी बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेश केली जाते त्याच पद्धतीची बॅटिंग झाली तर सहजतेने विजय संपादन हा संघ करू शकतोय. रोहित बॅटिंग करत असताना एक षटका ठोकला, तदनंतर धावांचा वेग तो थांबला गेलाय. पहिलाच बॉल आपटून टाकण्याचा मानस, अतिरिक्त बाउन्स, त्याचमुळे पंच सांगतायत की वाईट +1 फॉर दी ओव्हर. एकंदरीत जी मुभा होती पहिल्याच बॉलवरती ते कंप्लीट केली गेली, ते मुभा संपली गेली आहे. आता इथनं अजून 6 चेंडूचा खेळ टाकावा लागेल. धावसंख्या फलकावरती 15 आकड्यावरती पोहोचले गेले. 15 धावांची गरज अजूनही आहे. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल, हा सुरेख बॉल आहे. यस डेफिनेटली 9 चेंडू असेल. एकंदरीत आपण पाहू शकतात तिकडे पंचाच्या माध्यमातून हा 9 चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेल्या. आता फ्री हिटचा सिग्नल ते देखील ऑन असतील, कारण ज्या पद्धतीची पाहू शकतात धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 16 आकड्यावरती धावा फलकावरती पोहोचल्यात गेल्यात ना, अफलातून आहेत. रोहित पुन्हा एकदा सज्ज झालेत. समोरच्या दिशेनं ही लेंथ पुन्हा एकदा चुकीची आहे. इथे आता मनोबल थोडंसं कसणार आहे रोहितचं, कारण ज्या पद्धतीचे 3 चेंडू टाकले गेलेत पुढे ठेवण्याचा मानस तो होत नाहीये. खांद्याचा जोर तो अतिरिक्त लावला जातो आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू टाकून नाही झालेत, परंतु 3 अतिरिक्त धावा त्या खर्च केल्यात. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. आपण पाहू शकतात मनोज प्रगतीपथावरती आहेत. आपटून टाकलेल्या चेंडूवर केलं आक्रमण. मनोजच्या बॅटमधनं बॉल निघून जाईल का सरळ सीमारेषा पार. फ्रीच्या चेंडूवरती आला, हा तगडा असतो
मनोजच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक, मनोज राऊतचा तडाखा, बॉल सीमारेषा पार, धाबा फलकावरती बनल्या 23. आता जिंकण्यासाठी फक्त पाहिजे 7 धाब्याची गरज आहे आणि आई गावदेवी अंबराई संघ या मॅच मध्ये पूर्णपणे ऑन झाला गेलाय. आता 11 मध्ये 7 धाब्याची गरज. इथनं पाहू शकतात रोहित कोल्हाच्या माध्यमातून ज्या झालेल्या चुकांचं भुगतान इथे आता आपल्या पूर्ण संघाला करावं लागतंय. तेवीस ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 1.1 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत इथे अद्यापच झालाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप, अतिरिक्त बाहेरचा बॉल आणि त्याचमुळे पण पुन्हा एकदा बॉल आले आहेत. इट्स अ वाईट बॉल. 4 चुका झाल्या त्या षटकामध्ये आणि एका चेंडूवरती तब्बल जर पाहिलं ना जयेश तर धाबा खर्च केल्या त्या गोलंदाजाने 10. एकंदरीत धावसंख्या कमी आहे आणि कमी धावसंख्येचा पाठलाग करताना 24 धाबा फलकावरती जोडल्या जरूर. पुनश्च एकदा आउटसाइड दी लेग स्टंप. पूर्णपणे मॅच जर पाहिली गेली तर आई गावदेवी अंबराई संघाकडे गेली आहे आणि चेहऱ्यावरती स्मित हास्य देखील आहे डगआउट मध्ये आपण पाहू शकतात. आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे ऑन होण्यासाठी ते सज्ज आहेत. 5 धाब्याची गरज अजून आहे. अजून मॅच बाकी आहे मित्रांनो. यावेळेस पाहू शकतात एक सिंगल धाबे एक्झिक्यूट केली जाते. दुसऱ्या धाबेसाठी एकच धाब्यावर समाधान व्यक्त करावं लागते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 26 आकड्यावरती पोहोचली गेली. 26 धाबा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचल्या गेल्यात. 4 धाब्याची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि रोहित थोडीशी निराशाजन्य कामगिरी. त्यावेळेस सॉफ्ट हँडने खेळला. एक सिंगल धाब्यासाठी फटका एक्झिक्यूट केलाय. आता ज्यावेळी तुमचं मनोबल खचलंय ना त्यावेळेस आपण पाहू शकता चेंडू परिक्षेत्राच्या बाहेर निघून गेलाय आणि मी सांगतोय हा विजयी चौकार आहे. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला. अर्थातच आई गावदेवी अंबराई 5 मध्ये दाखल.